राज त्या ठिकाणी सज्ज होत आहेत. वेळेचं बंधन असेल. 20 मिनिटं तुम्हाला 4 षटकांकरता दिली जातील. राजावळी संघाने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. 1 वाजून 56 मिनिटांनी आता पहिला बॉल पडतोय. 20 मिनिटांच्या मध्येच तुम्हाला ही 4 षटकं संपवायची आहेत ते लक्षात असू द्या. स्ट्रायकिंग कडे धीरज, नॉन स्ट्रायकिंग कडे विजय. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा असतील आणि गोलंदाजी मार्गावर राज. विजय धीरज स्ट्रायकिंग चेंडू होता राजचा. खोदून काढण्याआधी एकदम आली एका धावण्याची त्याने आपलं अकाउंट ओपन केलं. राज गोलंदाजी मार्गावर आहे आणि धीरज स्ट्रायकिंग कडे होता. एकदा पूर्ण केली. आता विजय स्ट्रायकिंग कडे गेले. पॉवर प्लेचे षटक आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर दिसत आहेत. ओहो, विजय करता हा बॉल इम्पॅक्ट कदाचित आउटसाइड द लेग स्टंप असावा. एकदा मिळाली बॅकवर्ड स्कोर लेग मध्ये चेंडू गेल्यानंतर आणि लेग बाईचा इशारा त्यांचा अजित म्हात्रे सरांचा आलाय. अतिरिक्त धावनिशी संघाच्या धावसंख्येत होते बदल. धावसंख्या 2. आता पुन्हा धीरज स्ट्रायकिंग कडे आलाय. पुढचा बॉल इनसाइड आउटचा फटका. धीरज खेळताना दिसत आहेत. एकदा मिळाली वाईड ऑफ टॉप मध्ये चेंडू जाईपर्यंत दुसरी धाव मिळेल असं वाटतं आणि फेकी येईपर्यंत 2 धावा होतात पूर्ण. बॉलच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा आहेत त्या 4 धावा. पुढचा बॉल पुन्हा इनसाइड आउटचा फटका. मिडऑन मधून चेंडू लॉंग ऑफ मिड ऑफ मधून लॉंग ऑफ रिझन मध्ये वेगाने प्रस्थान करतो. पॉवर प्ले मध्ये आता फायदा उचललाय 30 यार्ड सर्कलचा. मिळतात धाबा 4 चौकार. धीरज याच्या बॅट मधून चौकार येतोय. पुढचा बॉल राज याचं इनसाइड आउटचा फटका. गॅप मध्ये चेंडूला टाकलाय. मादक सौंदर्य दाखवलं या क्रिकेटचं. मिळतात 4 धाबा. 1 नाही 2 नाही धावा मिळतात 4 चौकार. ही स्पर्धाच आपण बघतायत माझे आमदार चषक 2025 ची. त्यामुळेच हितेंद्र अप्पा यांच्या नावाचा उल्लेख या गीतामध्ये होताना दिसतोय. धावसंख्या आहे ते 12 धाबा. सिंग यांनी पवित्र बॅटरचा बघितला. गुडलिंग क्षेत्रामध्ये चेंडूला टाकलाय. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती बिनबाद 12. सुरुवात तर चांगली झाली आहे. काय शेवट चांगला होईल बॅटिंग करणाऱ्या टीमचा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. एक षटक संपलं आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा लागल्या जातात त्या बिनबाद 12. सुरुवात तर चांगली झालेली आहे. शेवट चांगला करण्याकरता बॅटरचा काय इरादा असेल आणि गोलंदाज नेमकं काय करेल. पहिलं षटक जे संपलं राजचं 12 धाबा खर्च केला मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आता दुसरे षटक टाकण्याकरता पाहूया कोणावर जबाबदारी असेल. कोपरीपाडा संघ चांगल्या दिमागदार पद्धतीने सुरुवात करण्याकरता सज्ज झालंय आणि दुसरं षटक टाकण्याकरता अमन त्या ठिकाणी सज्ज होत आहेत. अमन एक अतिशय चांगले वेगवान गोलंदाज आहेत. उंचीचा फायदा त्यांना होत असतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये सुद्धा आमचे पंच चांगली कामगिरी या ठिकाणी करण्याकरता सज्ज होत आहेत.
ललित भोईर सर आणि अजित म्हात्रे सरांना तुम्ही पाहतायत. जेटीसी लाईव्ह द्वारे थेट प्रक्षेपण होतं या स्पर्धेचं. आता अमन येत नाही, महेंद्र याला बोलवलं जातोय. महेंद्र हा गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. दुपारचं सत्र आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये हवेचा वेग जो आहे तो वेग जास्त झालाय. दोन्हीकडून या विकेटचा मारा होतो, त्यामुळेच फायदा हा दोन्ही टीमला होईलच या विकेटचा. सिमेंट विकेट आहे. खडतर प्रवास असेल प्रत्येक क्रिकेटपटूचा. माझे आमदार चषक 2025 या स्पर्धेमुळे अभिमन्यू स्पोर्ट्स जुचंद्र आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा आहे. आता महेंद्र तयार. दांडी गोल, विकेटचं पतन, पहिला धक्का. ऑफ स्टंपर सफल झाले होते बॅटर आणि ब्लॉक होल मध्ये चेंडूला टाकलाय. गॉन. आहे तो भारी गोर गरीब जनतेला लाभला कैवारी. आपल्या हितेंद्र आप्पांची आहे आदाच न्यारी. हे सहान थोर दादाला लोकमानी ती सारी. महेंद्र याने पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली आणि आता भूमित हा खेळाडू विकेटवर उतरतोय. धाव संख्या 12. दुसरे षटक सुरू आहे. बॅटिंग करताना राजाभाई संघाला पहिला धक्का लागलाय. एक वेगळी ऍक्शन पाहायला मिळते या गोलंदाजाची. चांगल्या अँगल्स तो बनवतोय. आता मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू गेला. एका धावेनिशी भूमित याने आपला अकाउंट ओपन केलं. संघाची धाव संख्या 1 गडी बाद 13. दिबाशिष मोहंती हा भारतीय माजी वेगवान गोलंदाज मला आठवला. ज्या पद्धतीने हा गोलंदाज रनअप करतोय, अँगल्स त्याचे तसे फिरतायत. यष्ट्यांच्या पाठीमागे यष्टीरक्षक सुद्धा चांगलं कामगिरी करतायत. बॅन्डनटरी पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर हे सुद्धा पॉवर प्लेचं षटक आहे. 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. लॉंग ऑफ, काऊ कॉर्नर आणि एक क्षेत्ररक्षक मिड विकेट क्षेत्रामध्ये. इनसाइड आउट खेळायचं होतं. मिड ऑफ मध्ये चेंडू जातो ऑन साइडला. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक फंबल होतोय आणि तीच संधी त्या ठिकाणी घेतली, साधली गेली. 2 धाबा विकेटवर पूर्ण करतोय या वेळेला धीरज हा खेळाडू. 2 धाबाच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 15. आणि खऱ्या अर्थाने आता जर आपण बघितलं तर जसप्रीत बुमराह ह्याच्या ऍक्शन प्रमाणे तो गोलंदाजी करतोय. देबाशिष मोहंती, जसप्रीत बुमराह या गोलंदाजाचे ऍक्शन वाटतंय या गोलंदाजाला पाहिल्यानंतर. धावसंख्या 15. पुढचा बॉल पुढे येऊन खेळून काढला जातो. चेंडू मिड ऑफ मध्ये गेलाय. एक धाव पण पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याची घाई करत नाही. एक धाव पूर्ण धीरज तोरे. आता भूमित पुन्हा स्ट्राईकवर येतोय. धावसंख्या धाव फलकावर लागली जाते ती 16 धाबा. षटक क्रमांक 2 सुरू आहे. महेंद्र याच्या कोट्यातील 4 चेंडू त्याने टाकलेत. अजून 2 चेंडू शेष आहेत. चांगले स्टँड आहेत ज्या स्टँड मध्ये प्रेक्षक बसू शकतात. खुर्च्यांची व्यवस्था चांगली केली गेली. अमितदादा पाटील यांची ही स्पर्धा आहे. नेहमीच तुम्हाला या स्पर्धेला मार्च महिन्यामध्येच बघत असतात, कारण त्यांचा वाढदिवस सुद्धा 19 मार्च रोजी असतोय. पुढे येऊन कायच होतं बघितलं तर मिडलिंग व्यवस्थित झालं नाही, प्रॉपर टायमिंग झालं नाही. खेळपट्टीवर चेंडू थांबतोय. पिच बॉल होता. एक धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धाव फलकावर धाबा लागल्या जातात त्या 17 धाबा. एक धाव मिळाली ती म्हणजेच भूमितला. आता पुन्हा स्ट्राईक इनकडे धीरज हा स्ट्राईक इनकडे असेल. एका धाबेनिशी धाव फलक वाढताना दिसतोय. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे ती 17 धाबा. मरुदेवी स्पोर्ट्स राजावई या टीमची कोपरीपाडा संघाविरुद्ध लढा देत असताना फुलटॉस बॉल बघितलं तर चांगल्या पद्धतीने बॅट फिरवली. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये होता. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा लागल्या जात आहेत. 1 गडी बाद 18 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. मेरे कॉलेज की कोई जन्नत की बहूर नहीं मेरे
कॉलेज की एक लड़की है। 2 षटकांमध्ये 9च्या सरासरीने 18 धावा धावफलकावर लागल्यात। आता अमन गोलंदाजी मार्गावर आलाय। कोपरीपाडा म्हटलं तर आज विकास भरपूर होतो त्या विभागाचा, त्यामुळेच चांगले चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात त्या कोपरीपाडा परिसरामध्ये। वाकीपाडा चंद्रपाडा ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीमधील हा परिसर आहे आणि नुकताच तेथीलच विद्यमान सरपंच साहेबांना आपण बघितलं, उपसरपंच साहेबांना बघितलं, सदस्य साहेबांना सुद्धा आपण पाहिलं होतं आणि त्यांचे कटआउट्स समोरच्या दिशेने पाहायला मिळत आहेत। अमन गोलंदाजी मार्गावर आलाय। 2 षटकांमध्ये 18 धावा 1 गडी बाद। पहिल्या 2 षटकांकरता तुम्ही खर्च केले 10 मिनिटं आणि आता अजूनही 10 मिनिटं 2 षटकांसाठी आहेत हे लक्षात असू द्या। 10 मिनिटं लागली पहिली 2 षटकं टाकण्याकरता। वेळ जास्त जर तुम्ही खर्च केलात तर मग शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला तट्टी आड सर्कलच्या बाहेर आतमध्ये घ्यावं लागेल। 20 मिनिटं दिलेत 4 षटकांकरता। जे काही बदलाव तुम्हाला करायचा असतील ते बदलाव त्वरित करा। कॅप्टन आणि यष्टीरक्षकाला ह्या खास सूचना असतील। पुढचा बॉल अमन तयार। धीरज स्ट्रायकिंग कडे हा चेंडू हवेमध्ये होता, लॉंग ऑफ रिझन मध्ये एकदा मिळाली, दुसऱ्या धाबे करता बॅटर धावत आहेत। थ्रो येण्याआधी 2 धावा होतात पूर्ण आणि बघितलं तर थोडंसं वाईडिश थ्रो असल्या कारणाने तिसरी धाव घेण्याचा विचार होता आणि तिसरी धाव घेता घेता धक्का लागलाय आणि या वेळेला बाद झालाय खेळाडू बुमितला परतीचा प्रवास करावा लागतोय। 2 धाव मिळाल्या, धाव संख्या 2 गडी बाद 20। टीमचा धाव संख्या 2 गडी बाद, धाव फलकावर लागल्या जातात त्या 20 धावा। आता नवीन बॅटर गेलेत महेश, मोठी जबाबदारी असेल महेशवर सुद्धा। मागच्या टुर्नामेंट्स मध्ये महेशचा दमदार खेळ मी बघितला होता, आता सुद्धा त्याला लढावं लागेल आपल्या संघाकरता। एका बाजूला अमन याला आत्मविश्वास वाढवावा लागेल गोलंदाजी करताना। मिडल स्टंपवरचा चेंडू आणि इथे त्रिपाचित विकेटचं पतन। महेश आला तसाच गेला, विकेट डाऊन, तिसरा धक्का, 3 गडी बाद, धाव संख्या 20। थँक्यू। नवीन बॅटर आता वैभव मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत। संघाकरता वैभव सुद्धा मिळून द्यायचा आहे। सकाळपासून प्रेक्षक वाट बघत होते की युट्यूब वाहिनी सक्रिय होईल की नाही, परंतु आता ती सक्रिय झालेली आहे। आवाज थोडासा तुम्ही येत असेल तर लक्षात घ्या। आणखीन काही येतो तांत्रिक बिघाड होता तो दुरुस्त लवकरात लवकर केला जाईल आणि तुमच्यापर्यंत स्पष्ट आवाज पोहोचेल। प्रथमेश भोईर याने प्रतिक्रिया दिल्या होत्या की लाईव्ह सुरू करा आणि आता सुरू झालंय। प्रणेश पाटील हे सुद्धा या ठिकाणी प्रतिक्रिया देतात की आवाज या ठिकाणी थोडासा कमी येतोय, परंतु त्यांच्या ज्या शंका आशंका आहेत त्या आम्ही दूर करतोय। प्रथमेश भोईर यांचं आम्ही स्वागत करतोय, या स्पर्धेला चांगला सपोर्ट ते सुद्धा करतायत। पुढचा बॉल ओहो वैभव, परंतु गोलंदाजाने लगातारच्या 2 बॉलवर 2 खेळाडूंच्या दांड्या उडवल्यात। विकेटचं पतन, धाव फलकावर धाबा लागल्या जात आहेत त्या 20 धाबा, विकेटचं पतन गॉन।
गोलंदाजी करतो. याआधी आम्ही अमन शुक्ला नावाचा गोलंदाज बघितला होता. 4 गडी बाद धाव फलकावर धाबा लागले जातात 20 धाबा आणि नवीन बॅटर आता हिरा डुकले मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. एक जुने जाणते खेळाडू आणि हिरा यांचे सुपुत्र हे सुद्धा क्रिकेटच्या मैदानामध्ये खेळत असतात. भूमित तहे त्यांचे सुपुत्र होते. एक चांगलं टॅलेंट त्यांच्यामध्ये नेहमीच दिसतंय, परंतु या विकेटवर ते जास्त वेळ टिकून राहता आले नाही. बाप बेटा हे दोन्हीही एकाच टीम मधून खेळताना दिसत आहेत. हिरा डुकले म्हटलं तर एक नामवंत खेळाडू आहे. अनेक वर्षांपासून त्याचा टेनिस क्रिकेट मधला जो इतिहास आहे तो इतिहास फार मोठा आहे. प्रत्येक मॅच मध्ये 100% योगदान त्याचं असतं फलंदाजीमध्ये. आणि आता संघ करतो तो योगदान देईल काय? विकेट हॅट्रिक एका बाजूला अमन गोलंदाजी मार्गावर असताना पूर्ण करेल काय? पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 12 धाबा आल्या होत्या. त्याच्यानंतर दुसरं षटक प्रभावी पडलं. फक्त 6 धाबा खर्च केल्या महेंद्र या गोलंदाजाने. आणि आता अमन त्याच्याच पाठोपाठ चांगलं काम करण्याकरता सज्ज झालाय. ही ऑन हॅट्रिक. समोर फलंदाज हिरा डुकले. लेग स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या बॉलवर हल्ला केलाय. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप. बॅकवर्ड स्कोर लेग पट्ट्या बाहेर. चौकार. कधी कधी एखाद्या खेळाडूची स्तुती केल्यानंतर समोरचे गोलंदाज थोडेसे दचक घेत आहेत आणि ह्या गोलंदाजाचं जणू काही तसंच झालंय. परंतु क्रिकेटच्या मैदानावर जेव्हा जेव्हा तुम्ही उतरताना तेव्हा तेव्हा 100% योगदान देण्याचं काम करा. समोर कितीही मोठा खेळाडू असो त्याच्या विरुद्ध लढण्याची शक्ती तुमच्यामध्ये असायला पाहिजे. धावसंख्या आता पुढे सरकताना पुढचा बॉल चांगला बॉल. यावेळेला गुडलेन क्षेत्रामध्ये चेंडूला टाकलाय. बॅटरला अचंबित करणारा बॉल टाकलाय. 5 बॉलची समाप्ती. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावर आहे ती 24 धाबा. हे षटक आपण बघितलं तर अमन याचं प्रभावी ठरलंय. 2 विकेट त्यानं मिळवलंय. 1 विकेट धावबाच्या स्वरूपात पाहायला मिळाली. आता शेवटचा बॉल असेल. 8च्या सरासरीने 24 धाबा झालेत कोपरीपाडा संघाविरुद्ध जरीमरी स्पोर्ट्स राजावळी या टीमच्या. पुढचा बॉल. ओहो दांडी गोल. क्या बात है. या षटकामध्ये 3 फलंदाजांचे त्रिफळा उद्ध्वस्त करणारा एकमेव गोलंदाज आपल्याला सापडलाय माजी आमदार चषक 2025 मध्ये आणि तो गोलंदाज आहे अमन. षटक क्रमांक 3 ची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना मरुदेवी स्पोर्ट्स राजावळी संघाची धावसंख्या 5 गडी बाद 24 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. आमदार चषकाचं आयोजन केलंय चंद्र गावाला. वाजताई नाव गाजताई. वाजताई नाव गाजताई. नाव गाजताई आम्ही दादाचा या चंद्र गावाचा. या 19 नंबर वाल्याचा या भीमनू संघाचा. वाजताई आम्ही दादाचा या चंद्र गावाचा. या 19 नंबर वाल्याचा या भीमनू संघाचा. 3 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 24 धाबा. 8च्या सरासरीने सुरुवात चांगली झाली होती परंतु शेवट काही चांगला करता येत नाही मरुदेवी स्पोर्ट्स राजावळी टीमला. आणि त्यांचा आता खेळाडू तुषार पाटील मैदानाच्या आतमध्ये उतर. हा सुद्धा एक विस्फोटक खेळाडू आहे. त्याला या विकेटवर चांगला खेळ करून दाखवावा लागेल. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आता दिनेश उतरलाय. 3 मध्ये 24 धाबा आलेत. एका षटकामध्ये 3 फलंदाजांना त्रिफळाचीत केलंय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वसीम अक्रमची मला आठवण झाली. जास्तीत जास्त त्रिफळाचीत दांडी गोल करणारा गोलंदाज म्हणून वसीम अक्रम या पाकिस्तानी वेगवान गोलंदाजाला ओळखलं जायचं. डाऊन द लेग स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव मिळाली. अतिरिक्त धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 25 धाबा 25. धीरज आता स्ट्राईक इनकडे. नॉन स्ट्राईक इनकडे तुषार. धावसंख्या आहे ते 25 धाबा. दिनेशचा हा पहिलाच बॉल स्वेट पडलाय. ओ आता दिनेशने चांगला काटा बदललाय कारण एक वळणदार चेंडू त्याने टाकलाय. आउट कटर चेंडू पाहायला मिळाला.
धावसंख्या आहे ती 25 धाबा. दोघांमध्ये ते चर्चा होते, हे सुद्धा जरुरी असतं, महत्वाचं असतं, कारण चर्चा केल्यानंतर काहीतरी निवारण सुद्धा झालं पाहिजे त्या गोष्टीचं. उगाच चर्चा केली तर ती मग मोफत जाते. हल्ली आपली चर्चा जास्त व्हॉट्सअपवर होते. लेग स्टंप सोडून जाणारा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा पंच ललित बोईर सरांचा. धावसंख्या 26 वर आता पोहोचताना दिसतोय. ह्या दुपारच्या सत्रामध्ये 50 ते 55 धावा तरी पहिल्या इनिंग मध्ये यायला पाहिजे, परंतु गोलंदाजांनी ती संधीच दिली नाही. प्रत्युत्तर बॅटिंग करणाऱ्या मरुदेवी स्पोर्ट्स राजावी या टीमला त्यांचे प्रारंभिक फलंदाज हे झटपट बाद झालेत. लेग स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल पुन्हा एकदा व्हाईट बॉल असेल. या षटकामध्ये 3 चेंडू हे वाईट टाकले दिनेश या गोलंदाजाने. धावसंख्या 27 धाबा 27. षटक क्रमांक 14 सुरू आहे. एक मात्र अधिकृत चेंडू टाकलाय दिनेशने. 27 धाबा, 9 पेक्षाही जास्त सरासरी पाहायला मिळतोय बॅटिंग करताना. पुढचा बॉल आता मिडल स्टंप वरून हा चेंडू जाताना दिसतोय. या मॅचला ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस वेळ झाली होती ती 1:56 आणि हे 4थं षटक सुरू आहे. 2:17 झालेत. एक लक्षात घ्या, तुम्हाला जो वेळ दिला त्या वेळेमध्येच तुमचे षटक टाकून पूर्ण व्हायला पाहिजेत. पुढे येऊन कायचा होता आणि नेमकं काय घडलं बघूया. धीरजला अंदाज बांधता आला नव्हता पडणाऱ्या चेंडूचा. एकदा मिळाली बाईचा इशारा. धावसंख्या 28. 3 बॉलची समाप्ती. धाबा लागल्या जात आहेत धाव फलकावरती 28 धाबा. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही स्वागत करतोय जे या स्पर्धेला पाहण्याकरता आलेत. हा परिसर म्हटला तर क्रिकेटची पंढरी आहे, क्रिकेटची नगरी आहे. या गावामध्ये अनेक क्रिकेटच्या स्पर्धा होत आहेत. शॉर्ट बॉल उंचीला पाहिलाय, गोलंदाजाची पाहिली चूक, फलंदाजाने चेंडूला केलं हुक आणि चौकारण्याची बागवली संघाची भूक. मिळतात धाबा 4. चौकार. पाहूया आता चौकाराची काय घडलंय. चौकाराच्या मदतीनं एकूण धावसंख्या पोहोचली 5 गडी बाद 32 धाबा. पहिला डाव सुरू आहे. मरुदेवी स्पोर्ट्स राजावळी संघ बॅटिंग करतोय. टॉस जिंकल्यानंतर त्याने बॅटिंगचा धाडसी निर्णय घेतला होता आणि क्षेत्ररक्षणाकरता मैदानाच्या आतमध्ये पाठवले गेले कोपरीपाडा या टीमला. ओहो, फुल टॉस बॉल बॅटरने दाखवली आणि बॉलरने वाकवली. झाले काम तमाम. विकेटचं पतन. 6वा धक्का. 6 गडी बाद. धावसंख्या 32. हो खरोखर गावागावात नावाची चर्चा आहे. हो खरोखर दादा आहे. हो खरोखर जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. आता राजावळी गावचा पवन आला. A1 पवन चांगली कामगिरी आपल्या संघाकरता करेल काय. 32 धाबा असताना 6वा धक्का लागलाय. षटक क्रमांक 14 सुरू आहे आणि 4थ्या षटकामध्ये 5 बॉल टाकून झाले दिनेश या गोलंदाजाचे. 3 चेंडू त्याने वाईट टाकले. त्यानंतर चांगला मारा त्याचा पाहायला मिळतोय या षटकात. गोलंदाजी करण्याकरता दिनेश तयार. पवन करता हा बॉल बॅटचा हलकासा स्पर्श झालाय. फाईन लेग रिझन मध्ये चेंडू आलाय. 1 धाव मिळाली, दुसरी धाव मिळाली आणि हा नशिबाचा भाग आहे. 1% जो नशिबाचा भाग आहे तो दिसलाय. 4 धाव मिळतात बॅटिंग करणाऱ्या टीमला. चौकाराच्या मदतीनं हे षटक सुद्धा संपतोय. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा लागल्या जात आहेत. 6 गडी बाद. 9च्या सरासरीने 36 धाबा. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. 6 बॉल मध्ये पाहूया कशा पद्धतीने बॅटिंग करणाऱ्या टीमचा पावित्र्य असेल. 6 गडी बाद 36. गावाला वाजताई नाव गाजताई, वाजताई नाव गाजताई, नाव गाजताई आम्ही दादाचा या जुचंद गावाचा, या 19 नंबर वाल्याचा, या भीमनू संघाचा. गाजताई आम्ही दादाचा या जुचंद गावाचा, या 19 नंबर वाल्याचा, या भीमनू संघाचा.
एक प्लेअर पण एक खेळाडू आता 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल, कारण जवळजवळ 26 मिनिटं खर्च केले तर 20 मिनिटं तुम्हाला दिली होती, त्यामुळेच 38 सर्कलच्या आतमध्ये एक खेळाडू तुम्हाला घ्यावं लागेल. एकूण धावसंख्या झाली आहे ती 36 धाबा, 36 रन्स, 36 धाबा. एक खेळाडू आता तुम्हाला अतिरिक्त घ्यावं लागेल 38 सर्कलच्या आतमध्ये. याचं कारण असं होतं की आपण ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस 1:56 झाली होती आणि आता जास्तीचा वेळ खर्च केल्यामुळेच एक खेळाडू 38 सर्कलच्या आत तुम्हाला घ्यावं लागेल. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि ते टाकण्याकरता गोलंदाज अमन आलाय. मागच्या षटकामध्ये अप्रतिम मारा त्या गोलंदाजाचा. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढायचा विचार होता, आपला फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजाने चेंडूला अडवलं. एक धाव चौथ्या स्वरूपात पूर्ण केली. नवीन फलंदाज पवन सुद्धा बघितला, परंतु विकेटवर अजूनही धीरज नावाचा खेळाडू सज्ज होता. एका धाब्याच्या साहाय्याने धावसंख्या झाली आहे ती या वेळेला 37 धाबा. स्ट्राईक इनकडे जर आपण बघितला, या वेळेला स्ट्राईक इनकडे बॅटर म्हणून जर बघितला तर पवन आहे. मागच्या चेंडूवर त्याचा एक चौकार आपण पाहिलाय. भाग्य साथ देताना दिसलं त्या चेंडूवर बॅटिंग करणाऱ्या टीमचं. पुढचा बॉल, ओहो, आता सुद्धा एक ब्लॉक होल मध्ये चेंडूला टाकण्याचा मानस होता, येतो होता आणि तो सफल झालाय. अमन या गोलंदाजाचा चांगला बॉल, बॅटरला बीट केलंय. धावसंख्या 37 वर थांबलेली आहे. चांगला मारा पाहायला मिळाला. सुरुवातीला असं वाटलं होतं की धावा या ठिकाणी जास्तीत जास्त बनतील, परंतु गोलंदाजाने त्या आकडेच बदलून टाकले. पुढील मॅच करता दोन्ही टीमचे कॅप्टन या संकेत 11 चंद्रपाडा आणि साई स्पोर्ट्स बापाने दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. ओहो, पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकलाय, बॅटरला बीट केलंय. गोलंदाज होतो फिट, बॅटर होतो बीट, गोलंदाजी होते नीट. धावसंख्या मंदावलेली आहे. धावा आहेत धाव फलकावर 6 गडी बाद 37 धाबा. पुढचा होणारा मॅच संकेत 11 चंद्रपाडा आणि साई स्पोर्ट्स बापाने असं असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या, कारण इथे शेवटचं हे षटक सुरू आहे आणि लगेचच आपली उपस्थिती इथे दाखवा. आपण टॉस साठी दोन्ही कॅप्टन या. मोठा फटका खेळायचा होता, पुन्हा एकदा दांडी गोल. याच गोलंदाजाने हा चौथी अशी विकेट मिळवली जी त्रिपाचित केलाय. धावसंख्या धाव फलकावर आहे ती 37 धाबा. विकेट गेलाय हा 7 गडी बाद 37. शेवटचं षटक सुरू आहे. बेटा दादाचा नाद नाही केला कोणी, बल्ला लाखो दिलाची गो. असा आहे होतो वनम्यान, त्याचे करोड झाले तुझ्या. 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 एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून अमित दादा पाटील यांच्याकडे पाहिलंच जातं. प्रत्येक वर्षी ही स्पर्धा तुम्हाला मार्च महिन्यामध्येच दिसते आणि अतिशय सुंदर आयोजन केलं या स्पर्धेचं. माझे आमदार चषक 2025 चं हे शानदार आयोजन आहे. नवीन बॅटर गेलाय, न्यू बॅटर इन भावेश. पुढे येऊन खेळायचं होतं भावेशला. चेंडू बघितलं तर सल्ली पॉइंट क्षेत्रामध्ये थांबतोय. एक लेग बाईचा इशारा आलाय. एक धाव मिळाली चोरट्या स्वरूपात. या षटकामध्ये 5 चेंडू टाकून चलेत. एकूण धाव संख्या 7 गडी बाद 38 38. 7 गडी बाद 38 धाबा. शेवटचा एक बॉल शिल्लक असेल. टॉस साठी कॅप्टन आले तर संकेत 11 चंद्रपाडा टीमचे. साई स्पोर्ट्स बापाने संघाचा कॅप्टन शांती स्पोर्ट्स संघाचा कॅप्टन टॉस साठी या. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला गेलाय. सातत्याने यॉर्करचा मारा पाहायला मिळाला गोलंदाज अमन याच्याकडून. पहिल्या डावाची समाप्ती आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस जिंकल्यावर मरुदेवी स्पोर्ट्स राजावाई संघाने धाव फलकावर धावा जमा केलेल्या आहेत त्या 39 धावांचं लक्ष असेल. 40 इज द टार्गेट. 40 धावसंख्येचा पाठलाग कसं काय होतोय याची चर्चा तर आम्ही करणार आहोत. तत्पूर्वी टॉस साठी या शांती स्पोर्ट्स टीमचे कॅप्टन या. संकेत 11 चंद्रपाडा टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेत आणि शांती स्पोर्ट्स टीमचे कॅप्टनने लवकरात लवकर उपस्थिती दर्शवा. महत्वपूर्ण मॅच आपण बघणार आहोत.
या दोन टीम दरम्यान हा मॅच असेल. टॉससाठी मी विनंती करेन आदरणीय श्री किशोर आत्माराम पाटील साहेबांना, त्यांच्या शुभ हस्तेचा टॉस होईल. दोन कॅप्टन इथे पोहोचताना दिसत आहेत. विपुल पाटील आहेत. शांती स्पोर्ट्स टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेत. मी किशोरचे पाटील साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. छापकी काटा टॉस मध्ये आपल्याला दाखवलं जाईल. कॉलिंग कोण करत आहेत? 5 षटकांचा मॅच असेल. 2 षटक पॉवर प्लेचे असतील. छापा असा आवाज आणि छापा असेल. टॉस संकेत 11 चंद्रपाडा टीमच्या कॅप्टन जिंकलाय. दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा देऊन किशोरचे पुन्हा एकदा विराजमान होतात तिथे. विपुल, टॉस तुम्ही जिंकलायत, पहिलाच मॅच खेळतायत. माझे आमदार चषक 2025 मध्ये निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. किती धावसंख्येपर्यंत रोकाल आणि काय गेम प्लॅनिंग असेल तुमचं? गेम प्लॅनिंग काय नाही, आपलीच टीम आहे तसं काय. तरी सुद्धा एक मनामध्ये सेट केलं असेल की आपल्या ह्या गोलंदाजाने विकेटवर चांगली गोलंदाजी करायला पाहिजे, तर आपण त्यांना रोखू शकतोय. रोखण्याचा प्रयत्न तर करणार. कमीत कमी धावसंख्या रोखल्यानंतर तुमच्या टीम मधून कोणते चांगले बॅटर आहेत जे चांगले बॅटिंग करतील आणि त्यांच्यावर जास्त विश्वास तुमचा असतो? रोहित, सागर, राकेश, सॅम आहे, अमित आहे. ही स्पर्धा तुम्हाला कशी वाटते? अमित दादांचं हे आयोजन आहे. हा, ही आवडती स्पर्धा आहे आपली. आवडती स्पर्धा आहे. थँक्यू सो मच. चांगल्या प्रतिक्रिया. दुसऱ्या बाजूला शांती स्पोर्ट्स टीमचे कॅप्टन आहेत. टॉस जर तुम्ही जिंकला असता तर निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण. बॅटिंग करायची आहे. किती धावसंख्येपर्यंत मजल माराल? 40 ते 50. कोणते चांगले बॅटर आहेत सुरुवातीचे जे धावा बनवतील असं तुम्हाला वाटतंय? 5 षटकात चेतन आहे, रोशन आहे, आहेत 2-3 अजून बॅटर. अचानकपणे एंट्री होते कारण तुमच्या जागी दुसरा संघ खेळणार होता. कसं वाटतं इथे आल्यानंतर? छान वाटते. चांगली मॅच आहे. कोणाला पण असा इच्छा असते ही चांगली मॅच खेळायची. चांगल्या मॅच खेळायची इच्छा असते. चांगल्या प्रतिक्रिया दोन्ही कॅप्टनच्या. टॉस या ठिकाणी झालेला आहे. टॉस जिंकलाय संकेत 11 चंद्रपाडा टीमचे कॅप्टन विपुल पाटील यांनी आणि त्याने निर्णय घेतला प्रथम फिल्डिंग करण्याचा. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जातंय शांती स्पोर्ट्स संघाला. होणारा मॅच 5 षटकांचा असेल. हा मॅच सुद्धा तुम्ही पाहायला विसरू नका. आम्ही एक छोटासा ब्रेक घेतोय. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका. बघत राहा, पाहत राहा. स्वर्गीय नागेश पाटील काका मैदानावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम माजी आमदार चषक 2025. स्टील स्टे ट्यून ऑन जेटीसी लाईव्ह. त्याचे करोडो झाले तुझ्या. असा आहे हो तो वनम्यान, त्याचे करोडो झाले तुझ्या. असा आहे हो तो वनम्यान, त्याचे करोडो झाले तुझ्या. असा आहे हो तो वनम्यान, त्याचे करोडो झाले तुझ्या. सांगतोय साऱ्यांना आज विनय पाटील आहे बेटा दादा चांगल्या शिंगणावर. प्रवीण पाटील दादाचा भारी हा मैत्र, त्याच्या साथीला गंभीर दत्ताराम हाय मास्टर. त्याच्या साथीला गंभीर दत्ताराम हाय मास्टर. हेच गाणं आपण पुढे सुद्धा ऐकणार आहोत. दत्ताराम मास्टर, दत्ता मास्टर, दत्तारामचे भोईर यांच्या शुभ हस्ते आपण उद्घाटन सोहळा पार पडलाय. माजी आमदार चषक 2025. माजी आमदार म्हटलं तर हितेंद्रजी ठाकूर, अप्पा, क्षितिज दादा ठाकूर, क्षितिज दादा आणि त्याच्यानंतर राजेशजी रघुनाथ पाटील यांच्या तिघांच्या नावानेच ही क्रिकेटची स्पर्धा आहे आणि त्यांच्या तिघांचेही कटआउट्स आपल्याला उजव्या बाजूला पाहायला मिळत आहेत. टॉस का बॉस मध्ये समोर सुद्धा ते कटआउट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगली दर्जाची क्रिकेटची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये जे स्टँड आहेत ते सर्व स्टँड हे देवी देवताच्या नावानेच तुम्हाला पाहायला मिळत आहेत. मॅच कडे आपण होऊया. 40 धावसंख्येचं लक्ष आहे. पाठलाग करण्याकरता 2 बॅटर उतरत आहेत. स्ट्राईक इनकडे बॅटर आहे राकेश, स्ट्राईक इनकडे राज आणि नॉन स्ट्राईक इनकडे बॅटर आहे राकेश. पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय जयेश. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक बॉट टीम. पहिलाच बॉल तुटून पडायचं होतं बॅटरला.
बॅकवर्ड स्कोर लेग रिझन मध्ये चेंडू गेला, उसळी घेणारा चेंडू होता. बघितलं तर मोठा फटका खेळता आला नाही, परंतु बॅटला स्पर्श जरूर झाला चेंडूचा. एकदा मिळाली, एका दरम्यानशी अकाउंट ओपन केलं राज या खेळाडूने. धावसंख्या आहे ती 1. 40 धावसंख्येचा पाठलाग करत असताना हे डावपेच चांगले आखले जात आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमद्वारे. हा पवित्रा बघा या खेळाडूचा, आधीच आक्रमक भूमिकेमध्ये दिसतोय ते खेळाडू. लेग स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या बॉलला पाठवलंय, फलंदाज दाखवतात आपली वचक, चेंडूला पाठवून दिले लांब 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 लचक, षटकार. आजच्या दिवसातील सर्वात मोठा आणि सर्वात लांब षटकार टोकण्याचा मान मिळतो या बॅटरला. राकेशने षटकावण्याशी आपलं अकाउंट ओपन केलं. धावसंख्या 7. पुढचा बॉल कोळ्या टप्प्याचा चेंडू होता, लॉंग ऑफ रिझन मध्ये शतरक्षकाला चकवा चेंडू सीमारेचे पार, मिळत आहे धाबा 4. माजी आमदार चषक, शानदार चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकली. धाबा लागले जातात त्या 11 धाबा. 3 बॉलची समाप्ती. 40 धावसंख्येचं टार्गेट आहे आणि पाठलाग अगदी योग्य पद्धतीने होतोय. शॉर्ट बॉल पूल केला, बॅकवर्ड स्कोर लेग रिझन मध्ये कुणी शतरक्षक नाही, चेंडू दन दन करत सीमा रेषेला ओलांडतोय, मिळत आहे धाबा 4. चौकार. गरीब जनतेला लाभला कैवारी, आपल्या हितेंद्र आप्पांची आहे आदास न्यारी. हे सहान थोर दादाला लोकमान्यची सारी, हे आधार स्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर. या ठिकाणी असं वाटतं की कोपरीपाडा संघाला जास्त भूक लागले, त्यामुळे प्रत्येक येणाऱ्या चेंडूवर ते तुटून पडतायत आणि भूक भागवत आहेत. धावसंख्या पोहोचली आहे 15 वर. स्कोर इज 15. पहिले 4 चेंडूंमध्ये 15 धावा धाव फलकावर समजलेत. पुढचा बॉल, इथे सुद्धा मोठा फटका खेळायचा होता, मिड विकेटच्या दिशेने चेंडू वळतोय. एकदा मिळाली, दुसरे धाबे करता बॅटर धावताना दिसत नाही, चांगला थ्रो होतोय. एकच धाव. धावसंख्या झाली आहे ती 16 धाबा. 5 बॉलची समाप्ती. 40 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि 16 धाबा पहिल्याच 5 बॉलमध्ये येताना दिसत आहेत. माजी आमदार चषक 2025 मध्ये प्रत्युत्तर देत असताना कोपरीपाडा या संघाच्या कोपरीपाडा विरुद्ध मरुदेवी स्पोर्ट्स राजावाई अशी लढत तुम्ही बघताय. टॉस बॉल मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. धावबादची संधी होती, एकच धाव यावेळेला मिळाली राजला. राज आता स्ट्राईकिंग कडे असेल. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. पहिले षटक संपल्यानंतर प्रत्युत्तर देत असताना धाव फलकावर धाबा लागल्या जात आहेत कोपरीपाडा टीमच्या. बिनबाद 17 धाबा. अजून जर आपण विचार केला तर 24 बॉल शिल्लक आहेत आणि 24 बॉल मध्ये 23 धाबांची गरज आहे. 24 मध्ये पाहिजे 23. अमित पाटीलचं हे आयोजन सुचंद्र गावाची आहे हुशार. दीपेश पाटीलचं हे नियोजन क्रिकेटचे सामने भरविले छान. पाठीशी सारे जीवा भावाचे आहेत हो खंबीर. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये जिंकण्याकरता 23 धावांची आवश्यकता आहे कोपरीपाडा या टीमला. कोपरीपाडा गावातून बरेचसे खेळाडू बिलॉंग करत आहेत. चांगले चांगले टॅलेंट आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इथे जर आपण बघितलं तर पहिल्या षटकामध्ये 17 धावा कुठल्या आहेत. 23 ची गरज आहे. 24 बॉल मध्ये फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव करतायत आणि दुसरे षटक टाकण्याकरता धीरज गोलंदाजी मार्गावर आलेत. राजावाई संघाद्वारे एक मात्र खेळाडू होता धीरज. त्यांनी पहिल्या इनिंग मध्ये चांगले बॅटिंग केले. 2 चौकाराच्या मदतीनं त्याच्या बॅट मधून सुद्धा धावा आपल्याला येताना दिसल्यात. आता धीरज पाहूया नेमका कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. मॅच मध्ये वापसी करायची असेल तर लगातार तुम्हाला विकेट सुद्धा मिळवावे लागतील, विकेट घ्यावे लागतील, तरच तुम्ही चांगला काम इथे करू शकतायत, वापसी करू शकतायत. मरुदेवी स्पोर्ट्स राजावाई संघाला तेच काम करावं लागेल.
राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा होता. अगोदर फ्रंट फुटला गेला, नंतर बॅकफुटला आला. शॉर्ट सिलेक्शन चांगलं नव्हतं. मिडॉन मध्ये चेंडू गेला. एक धाव मिळाली. धावसंख्या झाली आहे ती 18 धाबा. सर्व काही व्यवस्थित झालंय आतापर्यंत बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने. गोलंदाजी मार्गावर धीरज आलाय. धीरज गोलंदाजी मार्गावर. पुढचा बॉल, फुल टॉस बॉल, चेंडूला ऑन साइडला करून काढलाय. एक धाव पळून पूर्ण केली. दुसऱ्या धाबे करता बॅटर धावतायत आणि थ्रो येण्याआधी नेमकं काय घडलं ते बघूया. 2 धाबा होतात पूर्ण. 2 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे यावेळेला 20 धाबा. राज स्ट्राईक इन कडे आहे आणि ह्याच बरोबर आता व्हाईट बॉलचा इशारा. आणि राकेश आणि राजने डावाची सुरुवात केली होती, त्यामुळेच आता राज 1 धाव जमा करतोय, कारण व्हाईटचा इशारा आल्यानंतर ही अतिरिक्त धाव मिळाली. धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 21 धाबा. पुन्हा एकदा राज स्ट्राईक इन कडे. मोठा फटका ऑन दी अप. बघायचं गेलं तर सरळ बॅटचा वापर केला. लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू गेलाय आणि त्याच बरोबर काय घडलं ते बघूया. इथे बॅटर 2 धाबा करतात पूर्ण. पुन्हा एकदा राज याच्या खात्यामध्ये या 2 धाबा जात आहेत. 2 धाबाच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 23 धाबा. 23 बिनबाद 23. पुढचा बॉल हवेत बराच वेळ चेंडू होता. डीप मिडॉन क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक थ्रो करण्याआधी बॅटरने विकेटवर धावा पूर्ण केल्यात. अजूनही विकेट सापडत नाही प्रतिस्पर्धी संघाला. इथे पूर्ण केल्या जात आहेत. एकूण जर आपण या धावा बघितल्या, या चेंडूवर पूर्ण केलेल्या 3 धावा पूर्ण केल्या आणि धावसंख्या 3 ने पुढे सरकताना धाबा लागल्या जातात त्या 26 धाबा. 40 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 14 धावांची आवश्यकता आहे. 14 धावा फक्त मॅच जिंकण्याकरता. पुढचा बॉल सूचित करायचा होता बॅटरला, सूचित करायचं होतं, परंतु इथे त्याचा अंदाज चुकलाय. राकेशचा अंदाज चुकलाय. डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावर आहे ती 26 धाबा. 26. राकेश चांगला बॅटल पाहायला मिळतोय. राज आणि राकेशची भागीदारी फार मोठी झाली. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल गॅप मध्ये चेंडूला टाकलाय. चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये दणदण करत सीमा रेषे पार. मिळतंय धाबा 4. माजी आमदार चषक चौकार. दोन षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा लागल्या जात आहेत 30 धाबा 30 रन. आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता 10 धाबांची गरज आहे. 18 मध्ये पाहिजे 10 धाबा. काही चांगली खेळी साकारलं खोपरीपाडा या संघाने आणि त्यांचे 2 बॅटर चांगलं काम करतात. राकेश 1 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीनं चांगलं बॅटिंग सध्या करतोय. 7 बॉलला सामोरे गेलाय. 7 बॉल मध्ये 20 धाबांचं योगदान देतोय. 5 चेंडूला सामोरे जात असताना राज हा 9 धावा बनवतोय. हौसराज मात्र हे सुद्धा युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेला बघतात, त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. चंद्रपाडा येथील एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आणि ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असलेलं ते व्यक्तिमत्व, त्यांनी सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. युट्यूब वाहिनीद्वारे ते सुद्धा जोडले होते. कारण खोपरीपाडा येथील काही खेळाडू आपल्याला बघायला मिळतात म्हणजे चांगलं काम सातत्याने करत असतात. मित्र परिवार असतोय आणि त्यांचे क्रिकेटचे सामने कधी कधी खेळाचे पाहण्याकरता खूपच आवडत असतं प्रत्येकाला. युट्यूब वाहिनीमुळे ते सर्व काही शक्य झालं आणि आज JTC द्वारे थेट प्रेक्षेपण होतं या स्पर्धेचं. 18 मध्ये 10 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय किशोर हा सुद्धा जुना जाणता खेळाडू गोलंदाजी मार्गावर सज्ज. स्लोवर वन लेग ब्रेकचा मारा केलाय. अनुभवी गोलंदाज आहे आणि अनुभव असल्यामुळेच त्याच्याद्वारे एक पहिलाच बॉल हा डॉट टाकला जातोय. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या 30
17 10ची गरज आहे. मॅच लवकरात लवकर संपवण्याचा विचार असेल राज आणि राकेशचा. गोलंदाजी मार्गावर किशोर पुन्हा वाट बघितली, ऑन ड्राईव्ह केलाय, काऊ कॉर्नर रिझन मध्ये चेंडू गेलाय, क्षेत्ररक्षकाला चकवा, सीमा रेषे पार, या मिळतात धावा 4, चौकार. करतो समाज कार्य छान मनाने साधा, गोरे गरीब बेटा दादाचा आधार असतो सदा, पुरा करीतो नेहमी दादा दिलेला यवा. धावसंख्या 4 ने पुढे सरकताना 34 6ची गरज आहे. ओ फुल टॉस करून चेंडूला टॉला, मिड विकेट पट्ट्या बाहेर, नाही का दुक्का, सीधा सीधा छक्का, बिगी खेळ खल्लास. मॅच संपवलाय आणि या मॅचला जिंकलंय 2 षटकं आणि 3 चेंडूंमध्येच हा मॅच जिंकलाय कोपरीपाडा या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन. दोन्ही टीम लाईनअप मध्ये या, हँडशेक करा आणि त्याच्यानंतरच मैदानाच्या बाहेर पडा. दोन्ही टीम डिसिप्लिन दाखवा. लाईनअप मध्ये आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे आणि तदनंतर मैदान सोडायचं आहे. कॉंग्रॅच्युलेशन. कोपरीपाडा संघाचं अभिनंदन असेल. या मॅच मध्ये चांगलं काम त्यांच्या खेळाडूंनी केलं, परंतु ह्या मॅचचा खरा हिरो जर आपण बघितलं तर 2 षटकांमध्ये कमीत कमी धाबा खर्च करत 4 फलंदाजांना त्रिफळचित ज्यांनी केलं तो खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून अमन इज द मॅन ऑफ द मॅच. लाईनअप मध्ये हँडशेक करा आणि त्याच्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्याकरता अमन या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचतील. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत.